नमस्कार मित्रांनो. सरकारी कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची तुम्ही प्रतीक्षा करत होता त्या 8व्या वेतन आयोगाच्या हालचालींना आता वेग आला आहे. येत्या 13 एप्रिल 2026 रोजी एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत तुमच्या पगारात किती वाढ होणार याचा अंतिम आराखडा ठरणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बैठकीचे महत्त्व आणि कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत याची सविस्तर माहिती घेणार आहोत. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीबाबत नॅशनल कौन्सिल म्हणजेच JCMच्या ड्राफ्टिंग कमिटीची 13 एप्रिल 2026 रोजी बैठक होणार आहे. या बैठकीचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे 8व्या वेतन आयोगासमोर सादर करायचा अंतिम प्रस्ताव तयार करणे. या प्रस्तावामध्ये कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या वेतन, पेन्शन आणि सेवा अटीशी संबंधित सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली जाईल. यापूर्वी 12 मार्च रोजी झालेल्या बैठकीत कर्मचारी संघटनांनी अनेक महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्यांचा समावेश करून आता एक संयुक्त मेमोरँडम तयार केले जात आहे. मित्रांनो, कर्मचाऱ्यांचे सर्वात जास्त लक्ष हे फिटमेंट फॅक्टरवर लागले आहे. सध्या कर्मचारी संघटनांनी हा फिटमेंट फॅक्टर 3.25 किंवा त्याहून अधिक ठेवण्याची जोरदार मागणी केली आहे. जर सरकारने ही मागणी मान्य केली तर कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात मोठी वाढ होणार आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारी 2026 मध्येच संसदेत स्पष्ट केले होते की 8व्या वेतन आयोगाची अधिसूचना निघाली असून आयोगाला 18 महिन्यांच्या आत आपला अहवाल सादर करायचा आहे. त्यामुळे 2027च्या सुरुवातीला नवीन वेतन रचना प्रत्यक्ष लागू होण्याची दाट शक्यता आहे. ही बैठक केवळ सध्या कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांसाठीच नाही तर निवृत्ती वेतनधारकांसाठीही तितकीच महत्त्वाची आहे. पेन्शनमध्ये सुधारणा आणि विविध भत्त्यांमध्ये होणारी वाढ यावरही या बैठकीत शिक्कामोर्तब होईल. जर या प्रक्रियेत काही कारणास्तव विलंब झाला तर कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2026 पासूनची थकबाकी म्हणजेच अरियर्स मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रलंबित निर्णय लाखो कुटुंबांच्या आर्थिक नियोजनावर मोठा परिणाम करणारा ठरेल. थोडक्यात सांगायचे तर 13 एप्रिलची ही बैठक 8व्या वेतन आयोगाच्या संपूर्ण प्रक्रियेतील एक निर्णायक टप्पा आहे. या बैठकीतून निघणारा मसुदाच पुढच्या 10 वर्षांसाठी कर्मचाऱ्यांचे वेतन ठरवणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील सरकारी कर्मचाऱ्यांचे डोळे या बैठकीच्या निकालाकडे लागले आहेत. या बैठकीबाबतचे सर्व लेटेस्ट अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचवत राहू. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. सरकारी बातम्या आणि अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.